पुण्यात पुढच्या बातमीकडे अत्यंत धक्कादायक बातमी आहे। पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड निर्माण झाला। छत्रपती संभाजीनगरमधली ही सगळी घटना आहे। झेडपी निवडणुकीसाठी पंकजा मुंडे आज लातूरच्या दौऱ्यावर आलेल्या असतानाच ही घटना घडली। पंकजा मुंडे यांचं हेलिकॉप्टर बिघडलं। 12:30 वाजता दुसऱ्या हेलिकॉप्टरनं पंकजा मुंडे या रवाना होणार आहेत अशी माहिती मिळते। मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये हा बिघाड झाला। छत्रपती संभाजीनगरमधली ही सगळी घटना आहे। ज्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झालेला होता त्या हेलिकॉप्टरची ही दृश्य आहेत। झेडपी निवडणुकीसाठी आज त्यांचा लातूरचा दौरा नियोजित होता, मात्र हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्यामुळे आता दुसऱ्या हेलिकॉप्टरनं त्या दौऱ्यासाठी रवाना झाल्यात। कारण त्या सभेमध्ये सगळ्यात आपण जे मान असतो, जी प्रथा असते त्याप्रमाणे महामानवांचं आम्ही पूजन केलं। छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजन केलं, ज्यांच्यामुळे आपण इथे स्वाभिमानाने श्वास घेतो। या भारतामध्ये छत्रपती शिवरायांचं योगदान कोणीही विसरू शकणार नाही। त्यांच्यामुळे हिंदवी स्वराज्याची स्थापना आणि त्यांच्यामुळे आजही स्वाभिमानाचा बाणा आपल्यामध्ये आहे। त्या छत्रपती शिवरायांचं पूजन केलं। ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशी घटना दिली की कोणत्याही रंगाचं वस्त्र, पिवळं असेल, निळं असेल, हिरवं असेल, भगवं असेल, त्याच्या अंगात रक्त मात्र लाल आहे आणि ते सर्व समान आहे। मग इथे अंबानी असेल, अदानी असेल, त्यांना सुद्धा एकच मताचा अधिकार आहे आणि ते आमच्या झोपडपट्टीमध्ये नाली साफ करणाऱ्या सफाई कामगारांना सुद्धा एकच मताचा अधिकार आहे। सर्वांना न्याय सारखा, समान न्यायाची भूमिका घेऊन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे।